महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी वीरेंद्रसिंग गाडीवाले तर महिला व बाल कल्याण सभापतीपदी सदिच्छा सोनी पाटील व उपसभापतीपदी निरंजना लांडगे यांची निवड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची त्याचप्रमाणे महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक मंगळवार दिनांक 24 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या स्थायी समिती बैठक कक्षात पार पाडण्यात आली। भाजपचे वीरेंद्रसिंग जगतसिंग गाडीवाले यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाली असून महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपच्या सदिच्छा सोनी पाटील तर उपसभापतीपदी निरंजना राजू लांडगे यांची निवड झाली आहे। यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व पालिका आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफडे यांची उपस्थिती होती। या निवडणूक प्रक्रियेसाठी सर्व स्थायी समिती सदस्य व महिला व बाल कल्याण समितीतील सदस्य उपस्थित होते। प्रारंभी प्राप्त नामनिर्देशनाच्या छाननीनंतर स्थायी समिती सभापती पदासाठी केवळ एकच अर्ज प्राप्त असल्याने व तो वैध ठरल्याने वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारास अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ देण्यात आला, परंतु उमेदवाराने माघार घेतली नसल्याने पीठासीन अधिकारी यांनी भारतीय जनता पक्षाचे वीरेंद्रसिंग जगतसिंग गाडीवाले यांची बिनविरोध निवड झाल्याचे जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी राहुल कर्डिले यांनी घोषित केले। त्याचप्रमाणे महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पदासाठी केवळ एकच अर्ज प्राप्त असल्याने व तो वैध ठरल्याने वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारास अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटाचा वेळ देण्यात आला, परंतु उमेदवाराने माघार घेतली नसल्याने पीठासीन अधिकारी यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदिच्छा सोनी पाटील यांची तर उपसभापतीपदी निरंजना राजू लांडगे यांची निवड केली। निवडणूक प्रक्रिया पार पाडल्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी राहुल कर्डिले व पालिका आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत।